हेलो मित्रांनो, माझे नाव राहुल अग्रवाल आहे आणि मी गुजरातच्या सुरतचा राहणारा आहे. मी चांगल्या फॅमिलीचा आहे आणि मी एक कंपनीमध्ये काम करतो आहे. ही माझी तिसरी गोष्ट आहे आणि ही घटना काही दिवस जुनी आहे. मी माझ्या एक मित्राला एक मुलीचा नंबर मागितला होता आणि त्याने मला एक नंबर दिला होता आणि म्हणले की ही मुलगी फ्रेंडशिप करेल आणि मजा पण देईल. मग मी तिला कॉल केला होता, पण तेव्हा ती स्कूल मध्ये होती आणि तिने म्हणले की संध्याकाळी आपण बोलू. मग मी म्हणले की ठीक आहे. मग मी तिला संध्याकाळी कॉल केला होता आणि तिला फ्रेंडशिपचे विचारले होते, तर तिने आधी नाही म्हणले होते. तर मी तिला म्हणले की 2 दिवस विचार करून मग सांग. मग मी तिला संध्याकाळी रोमॅन्टिक मेसेज केला होता आणि मग तिचे पण काही मेसेज आले होते आणि मला समजले की ती पण नक्की मैत्री करेल. मग मी तिला विचारले की तुझे उत्तर काय आहे, तर तिने म्हणले की हो आहे. मग आम्ही हळूहळू 1 महिना झाले एकदम चांगले मित्र बनलो होतो आणि मग रोज आम्ही फोनवर बोलत होतो आणि मग आम्ही काही दिवस एकदम नॉर्मल बोलत होतो. मग मी तिला असेच एक दिवस विचारले होते की तू कधी सेक्स केले आहेस का, तर ती म्हणली की नाही केले, पण मी कधी कधी बोट आतमध्ये टाकते. मग आम्ही फोनवर नॉनव्हेज बोलू लागलो होतो आणि मजा करत होतो. तेव्हा ती तिच्या योनीमध्ये बोट टाकत होती आणि मी माझ्या हाताने मुठ मारत होतो आणि मग आम्ही असे 5 ते 6 दिवस केले होते. मग एक दिवस माझ्या मनामध्ये तिला ठोकायचे येऊ लागले होते आणि मी एक दिवस रविवारी संध्याकाळी तिला भेटायला बोलवले होते आणि म्हणले की चला फिरायला जाऊ. मित्रांनो, बहुतेक तुम्हाला माहिती असेल की सुरत मध्ये हाजिरा नावाची एक जागा आहे आणि ती जंगल सारखे आहे आणि संध्याकाळी तिथे काही जास्त गर्दी नसते. मग मी तिला तिथे घेऊन गेलो होतो आणि मग ती माझ्या बाईक वर एकदम मला चिकटून बसली होती आणि तिचे बॉल मला पाठीला लागत होते. मग माझा दांडा पण हळूहळू माझ्या पॅन्ट मध्ये उभा होत होता. मग मी म्हणले की आज चांगला चान्स आहे आणि आज मी तिला ठोकणार. मग मी हळूहळू तिचे बॉलला टच करू लागलो होतो. आता ती पण एकदम मस्त होत होती आणि तिचे निप्पल पण एकदम टाईट झाले होते आणि मला समजले की आता ती माझ्याकडून ठोकून घेईल. मग मी तिला किस केले होते आणि तिची टी शर्टच्या वरून तिचे बॉल दाबत होतो. मग पण होत होता. मग तिने मला म्हणले की राहुल, मला काहीतरी होते आहे. मग मी विचारले की काय होत आहे, तर ती म्हणली की मला सेक्स करायची इच्छा होत आहे. मग मी म्हणले की माझे पण मन होत आहे. मग मी गाडी एक सुनसान जागी घेऊन गेलो होतो आणि मग तिने मला विचारले की कोठे घेऊन जातो आहेस. मग मी म्हणले की तू पाहत राहा. मग मी एक चांगली जागा पाहून बाईक थांबवली होती आणि मग तिला उतरायला सांगितले होते आणि मी खूप गरम झालो होतो आणि मी तिला एकदम पकडले होते आणि तिचे लिप्स किस करू लागलो होतो आणि तिचे बोट दाबत होतो. मग ती पण मला साथ देत होती. मग तिने माझी जीन्सचे चेन उघडले होते आणि माझा 7 इंच दांडा बाहेर काढला होता आणि हातामध्ये घेऊन हलवू लागली होती आणि मग मी तिचे निप्पल एकदम जोराने दाबत होतो आणि ती एकदम गरम झाली होती आणि आहा हा हा या आहा हा हा जज यो करत होती. मग मी तिची टी शर्ट काढून टाकली होती आणि अरे देवा, काय मस्त बॉल होते तिचे. ती एकदम सेक्सी वाटत होती आणि तिने लाल रंगाची ब्रा घातली होती. मग तिचे बॉल पाहून माझा दांडा एकदम वेडा झाला होता आणि त्याला आता कंट्रोल करणे अवघड जात होते. तिला पण कंट्रोल करता येत नव्हते आणि ती म्हणली की प्लीज राहुल, आता मला सहन होत नाही आहे आणि आता मला ठोकून दे, प्लीज फक मी माय बेबी, प्लीज फक मी. मग मी तिचे स्कर्ट काढले होते आणि तिच्या पेंटीमध्ये हात टाकला होता आणि मग तिची योनी एकदम ओली झाली होती आणि त्यामधून पाणी निघत होते. मग तिच्या योनीवर एक पण केस नव्हता आणि ती एकदम मस्त चिकणी होती. मग मी तिला झोपवले होते आणि तिची योनी चाटत होतो आणि मग ती ओरडत होती आहा हा हऊ आहा कहू हा हा. मग मी माझे बोट तिच्या योनीमध्ये टाकले आणि तिचे परत पाणी निघाले होते. मग माझा दांडा, जो की आता 8 इंच झाला होता, तो तिला ठोकायला एकदम वेडा झाला होता. मग मी जेव्हा तिच्या योनीमध्ये दांडा टाकत होतो तेव्हा ती एकदम ओरडली होती या करत होती आणि मग मी तिचे काही लक्ष न देता तिला एक जोराने झटका मारला होता आणि पूर्ण दांडा आतमध्ये गेला होता आणि मग ती पण एकदम मस्त होत होती आणि म्हणत होती की राहुल ठोक मला माझ्या राजा.
आज माझी योनी तू फाडून दे प्लीज राहुल, फक मी राहुल, फक मी. खूप मजा येत आहे राहुल, मला ठोकून दे माझा राजा. आज माझी योनी तू फाडून दे प्लीज राहुल, फक मी राहुल, फक मी. आधी मी कधी ठोकून घेतले नाही आहे, आज तू मला जोराने ठोकून दे. मग मी तिला एकदम मस्तीमध्ये ठोकत होतो आणि मी तिचे बॉल पण इतके दाबले होते की तिची निप्पल पण एकदम लाल झाली होती. मग मी तिला जोरने ठोकत होतो आणि मग मी तिला 20 मिनिट पर्यंत ठोकत होतो आणि तिने तोपर्यंत 3 वेळा पाणी काढले होते. मग तिची योनी पाणीने एकदम भरून गेली होती आणि आता माझे पण पाणी निघणार होते आणि तिच्या योनीमधून रक्त पण निघत होते. मग मी माझा दांडा काढला होता आणि तिच्या तोंड मध्ये दिला होता आणि माझे पाणी तिच्या तोंड मध्ये काढून टाकले होते आणि ती माझे पाणी पिऊन गेली होती. मित्रांनो, ही माझ्या गर्लफ्रेंड बरोबर झवाजवी पहिली होती आणि मित्रांनो, आज पण जेव्हा मला काही चान्स मिळत असतो तेव्हा आम्ही मिळून एकदम मस्त मध्ये जोराने सेक्स करत असतो आणि खूप मजा करून घेत असतो. तुम्हाला ही स्टोरीज कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल वरील नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.